आपलं नमस्कार. स्वागत आहे. आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये आम्ही आलो धुळ्यामध्ये आणि माझ्यासोबत आहेत इंजिनियर साकीब शेख सर, की जे मागच्या 24 वर्षांपासून खरं तर या फील्डमध्ये अतिशय उत्तमरित्या काम करतायत. रेसिडेन्शियल प्रोजेक्ट्स असतील, कमर्शियल प्रोजेक्ट्स असतील, गव्हर्नमेंटच्या अनेक प्रोजेक्टवर त्यांनी काम केलेलं आहे. सो या सगळ्या प्रवासाबद्दल, त्यांच्या अनुभवाबद्दल आज आपण बिल्ड आयकॉन या प्लॅटफॉर्मवर त्यांच्याशी बोलणार आहोत. तर सगळ्यात आधी मला तुमच्याकडून ऐकायला आवडेल ते म्हणजे तुमच्या शैक्षणिक पार्श्वभूमीबद्दल. ते म्हणजे तुमची शाळा कुठली होती, कॉलेज कुठलं होतं आणि सगळ्यात महत्त्वाचं सिव्हिल इंजिनिअरिंग हे फील्ड निवडण्यामागची प्रेरणा कुणाची होती? कारण बऱ्याचदा आपण असं कुणाचं तरी ते काम बघितलेलं असतं, ऐकलेलं असतं. आपल्याला काहीतरी लहानपणापासून आवड असते आणि मग आपण या फील्डमध्ये जातो. तसं तुमची स्टोरी काय होती ती पण आम्हाला ऐकायची आहे. सिव्हिल इंजिनिअरिंग बनण्यामागची. काय सांगाल? नमस्कार. मी माझं एज्युकेशन कनोसा कॉन्व्हेंट हायस्कूल धुळे येथे फ्रॉम फर्स्ट टू 10th धुळ्याला झाला. हं. 11th-12th SSVS कॉलेजला. हं, हं. त्याच्यानंतर इंजिनिअरिंग कॉलेजला शहादा इंजिनिअरिंग कॉलेजला ॲडमिशन घेतली ॲज अ इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग फील्ड. हं. पण माझं लहानपणापासून स्वप्न होतं. माझे नानाजी PWDला इंजिनियर होते. अच्छा. तर माझं स्वप्न होतं की त्यांच्यासारखी लाईफ आणि त्यांच्यासारखं आपण एक क्रिएटिव्ह लाईफ वाह! जगावं. वाह! त्यानिमित्ताने इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेऊन हं. आवड आपली सिव्हिल इंजिनिअरिंग आणि काहीतरी क्रिएटिव्ह आयडियाज करायचे. बरोबर. त्या हेतूने आम्ही ब्रँच चेंज करून सिव्हिल इंजिनिअरिंग ही ब्रँच हं, निवडली. हं, हं. त्या काळात सिव्हिल इंजिनिअरिंगला कुठलाच वाव नव्हता. म्हणजे इट वॉज टोटली एम्प्टी फील्ड. बरोबर. गव्हर्नमेंट जॉब नाहीत. हं, हं. प्रायव्हेट फील्डमध्ये सॅच्युरेशन. तरी एक जिद्द होती की आपण सिव्हिल इंजिनिअरिंग ॲज ए सिव्हिल इंजिनिअरच आपल्याला डेव्हलप व्हायचं आहे. बरोबर. त्या हिशोबाने आम्ही सिव्हिल इंजिनिअरिंग निवडलं. हं. सिव्हिल इंजिनिअरिंग निवडल्यानंतर सिव्हिल इंजिनिअरिंगचे कॉलेजेस वगैरे सगळे पुण्यालाच आमचे ट्युशन्स वगैरे व्हायचे. अच्छा. एज्युकेशन मॅक्झिमम पुण्यालाच क्लासेस झाले आणि फक्त बरोबर. एक्झाम्स द्यायला आम्ही पुण्याला शहाद्याला यायचो. बरोबर. त्याच्यानंतर COEPला आम्हाला वर्क करण्यात आलं. हं. तिथं COEPला हे केलं, हं, हं, हं. इंजिनिअरिंग कंप्लीट केलं. बरोबर. त्याच्यानंतर पुणे हडपसर ते बिल्डरकडे आम्ही जॉब केलं बरं. ॲज अन इंजिनियर, साईट इंजिनियर. हं, हं, हं. काही मोठे प्रोजेक्ट्स केले. हं, हं. त्याच्यानंतर एज्युकेशन ME वगैरे काही रस नव्हता. त्यामुळे ME सुरतला सवय माझी मानसिंग सुरतला ॲडमिशन घेतलं होतं अच्छा. ME परंतु ते सोडलं. बरं, बरं. गव्हर्नमेंट पार्श्वभूमी अशी होती की आमचे टोटल गव्हर्नमेंट सर्वंट होते. माझे बॅकग्राऊंडला माझे हं. वडील, माझे काका, चुलते हं, हं. ऑल वेअर गव्हर्नमेंट सर्वंट. हं, नो हं. नो वन वॉज इन बिझनेस, बिझनेस. स्पेशली इन दिस कन्स्ट्रक्शन कन्स्ट्रक्शन फील्ड. बिझनेस. इट वॉज व्हेरी डिफिकल्ट टू स्टार्ट. हं, पण एक हं. जिद्द होती की आपल्याला बिझनेस करायचा आहे. बरोबर. त्या हेतूने मी सुरुवातीला गव्हर्नमेंट कामं घेतले. गव्हर्नमेंट PWD, जिल्हा परिषद, शहादा, नंदुरबार या भागात कामं केले. धुळ्याला बी केले, धुळे PWD. त्याच्यात कामं करता करता काही चांगले क्वालिटी कामं ते ॲज अन इंजिनियर फॅक्टर ऑफ सेफ्टी फर्स्ट असतो. बरोबर. त्यानिमित्ताने एक लौकिक मिळाला की बुवा हे लोकं कामं चांगले करतात. हं, हं. त्या हिशोबाने शहादा नगरपालिकेने आम्हाला काही क्रिएटिव्ह कामं दिले. बरोबर. जसं परमवीर अब्दुल हमीद स्मारक हं, हं. एक चॅलेंजिंग काम होतं. ते अरे वाह! मी पूर्ण केलं. हं, हं. परमवीर अब्दुल हमीद स्मारक ती एक श्रद्धांजली बी होती. हो. एक आपले स्वातंत्र्य सैनिक याच्या होय, हिशोबाने, होय. सैनिकांच्या हिशोबाने. परत तिथं रोड डिवायडर्स वगैरे असे भरपूर कामं केले. करता करता धुळे जिल्हा परिषदला तिथे बी भरपूर कामं केले. पूर्ण धुळे जिल्ह्याचे अंगणवाड्याचे कॉन्ट्रॅक्ट वगैरे होते आमच्याकडे. अच्छा. त्या हिशोबाने आम्ही कामं इन टाईम पूर्ण केले. हं, हं. ते करता करता आम्ही प्रायव्हेट फील्डमध्ये वळत गेलो. ते कधी कसं आले ते आम्हाला बी कळालं नाही. होय. बरोबर. त्याच्यात गव्हर्नमेंट फील्डमधून करता करता मला एक ऑफर आली जिल्हा परिषद नंदुरबार. अच्छा. विल यू वर्क फॉर नंदुरबार ZPS इन एज्युकेशन डिपार्टमेंट. अरे वाह! सो आय ॲग्रीड अँड आय वेंट फॉर द जॉब. म्हटलं करून पाहावं. व्हेरी गुड. इच्छा नव्हती पण करून पाहावं. करून बघायचं होतं. 5-6 वर्ष गव्हर्नमेंट जॉब केला. हं, हं. पण तिथे क्रिएटिव्हिटी नव्हती. काही त्याच्यात बी आम्ही बरोबर. लँडमार्क्स केले. काही नंदुरबार जिल्ह्यात भरपूर कामं केले. जिथे
कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय, एक आदिवासी मुलांसाठी रेसिडेन्शियल कम एज्युकेशन असे स्कीम होते, ते राबवले. त्याच्यानंतर मॉडेल स्कूल, त्याच्यात मॅक्झिमम अप टू डेट कल्चर्स होते, त्याच्यात प्लेग्राऊंड्स वगैरे हे केले. नंतर एक चॅलेंज असा आला की सातपुडा याच्यात सातपुडा रांगेत काही चॅलेंज होते की आपण जॉब तिथे मटेरियल जात नव्हतं डोंगराळ भागात. तिथे आम्ही बांबू हट्स म्हणून एक नवीन हे केलं आणि ते बी करून दाखवलं. अरे वा, ते आदिवासी मुलांना खाली न येता आपण स्वतः तिथे जायला पाहिजे. वा, तर क्या बात तिथे आहे. आम्ही ते हट्स वगैरे केले, ते बांबू स्कूल्स केले. दॅट वॉज सॅटिस्फाईंग. बट माझे 5-6 वर्षानंतर असं वाटायला लागलं की आपण आपली क्रिएटिव्हिटी किंवा काही लिमिटेशन्स गव्हर्नमेंट जॉब करताना काही लिमिटेशन्स येतात. बरोबर. तर त्यामुळे मी ते 2013 साली ते जॉब तिथे स्टॉप केलं. बरोबर. आणि आपली जुनी फील्ड आपली पुन्हा ॲज अ कन्सल्टिंग इंजिनियर सुरू केले. त्याच्यात धुळ्याला भरपूर कामं केले आणि रेसिडेन्शियल बिल्डिंग्स कॉम्प्लेक्स, 2 नंबर गल्लीला आपले बंगलोज, रेसिडेन्शियल बंगलोज इथे पार्वती नगर आहे. तो त्या भागात 25 वर्ष होऊन गेलेले आहेत. माझं वॉचमनचं शेड सुद्धा परत आलेलं नाही. परमेश्वर कृपेने लोकांचा विश्वास आणि आपण कमवलेलं त्यांचा विश्वास प्रत्येक याच्यात. मला माझ्या फील्डमध्ये जातीवाद कुठंच अडवलं नाही, हे विशेष म्हणजे दॅट्स व्हॉट आय हॅव अर्न. बरोबर. की आपण माझे 99% आपले मित्रमंडळ किंवा आपले सोसायटी सोडून इतर सोसायटीमध्ये माझ्यावर विश्वास करणारी मंडळी भरपूर आहेत. तर तिथे फक्त नाव ऐकलं की कोणाचं काम आहे शेख दादाचं, देन ठीक आहे, तुमच्या घरी केल्या येतील, इतका विश्वास आहे सगळ्यांचा. तर ते केल्यानंतर परत 15 वर्षापूर्वी जे कामं केलेत ते त्यांच्यानंतर त्यांचे जे नवीन पिढी आली, त्यांचे मुलं वगैरे, तर आजही ते लोक ते माझ्याकडे रेफरन्ससाठी येतात. अंकल, वडिलांनी तुमचंच नाव सांगितलं, तुमच्याकडनं आम्हाला हे प्रोजेक्ट करायचे आहेत. दॅट्स व्हॉट वी हॅव अर्न. वी हॅव अर्न मनी, बट वी हॅव अर्न रिस्पेक्ट ऑल्सो इन दॅट फील्ड. खरंय. आणि हे सगळ्यात महत्वाचं. कन्स्ट्रक्शन फील्ड असं आहे की जेव्हा माणूस 2 प्रकारे तुमच्यावर विश्वास ठेवत असतो. एक म्हणजे त्यानं कमावलेला आयुष्यभराचा पैसा तुमच्या हातात देत असतो घर बांधण्यासाठी, आणि दुसरी गोष्ट म्हणजे घर बांधल्यानंतर ते पुढचे कित्येक पिढ्यांपर्यंत टिकणार असतं. 2 पिढ्या तर कमीत, आणि त्याच्यात तो रोज राहणार असतो माणूस. तो वेगळ्या अर्थानं पण तो तुमच्यावर विश्वास टाकत असतो, आणि तोच विश्वास तुम्ही माझ्या मते या क्षेत्रात कमावला. बरोबर. तर आता थेट अजून त्याच्यात एक कसं असतो की एक 2 गोष्टीवर माझं स्वतःचं वैयक्तिक एक असतो. बरोबर. एक क्वालिटी, टाइम फ्रेमवर्क, टाइमवर द्या तुम्ही, क्वालिटी द्या, आणि पर्सनल सॅटिस्फॅक्शन कस्टमरचा होत नाही तोपर्यंत वी शुड बी देअर अँड वी शुड बी फिजिकली प्रेझेंट. म्हणजे प्रत्येक साईटवर दररोज किंवा दर आठवड्याला हे करावं लागतं. साईटवर जाऊन काही चॅलेंजेस असतात, काही प्रॉब्लेम्स येतात. त्याच्यानंतर आम्ही स्वतः आता रो हाऊसमध्ये डेव्हलपर्स म्हणून डेव्हलप करतोय. सुयश बंगलोज आहेत, सुयश हेरिटेज आहे, श्रीकृष्ण बंगलोज आहे, असे स्कीम्स चालू आहेत आमचे. हक्काने जे लोक येतात आपल्याकडे, ते आयुष्यभराची कमाई आपल्याकडे येऊन बोलतात, इतका आमच्याकडे आहे, आम्हाला या प्रोजेक्टमध्ये असं करायचं आहे. बरोबर. तर त्यांच्या अनुषंगाने त्यांच्या बजेटमध्ये तेवढं पूर्ण होईल. हे आपल्याकडे येणारे कस्टमर मिडल क्लास फॅमिलीज असतात. बरोबर. तर त्यांच्या बजेटप्रमाणे पूर्ण करून द्यावा. ही इन टाइम प्रोजेक्ट कम्प्लीट झाले तर ते चॅलेंज नसतो. बरोबर. नाहीतर मग पैसे आणायला याला खूप प्रॉब्लेम्स येतो. आमचं 99.99% जे टाइम फ्रेम दिलेला असतो त्याच्यातच प्रोजेक्ट आमचे पूर्ण होतात, आणि दॅट इज द मेन रिझन फॉर आवर सक्सेस. क्या बात आहे. तो तुम्ही आता हे सगळा प्रवास उलगडला. आता आपण त्या प्रवासातले छोटे छोटे टप्पे बघूया, कारण हा होता ओव्हरऑल प्रवास. पण असं आपल्याकडे म्हणतात की मंजिल से ज्यादा सफर खूपसूरत होता. तर त्यामुळे त्या प्रवासाला आता आपण निघूया आणि त्यातल्या प्रवासातले काही टप्पे उलगडूया. त्यातला आता तुम्ही बोलताना 2-3 पॉईंट फार महत्वाचे बोललात. त्यातला एक मुद्दा होता की मध्यमवर्गीय लोकांची तुम्हाला घरं बनवण्याची संधी मिळाली, आणि दुसरी गोष्ट म्हणजे रेसिडेन्शियल मध्ये आपण खूप काम केलेलं आहे. त्यातनं तुम्ही दुसरा म्हणालात की बजेट त्यांच्यानुसार तुम्ही घरं बनवण्याचा पण प्रयत्न केला.
तर मग अशा वेळेला आणखीन एक विचारायचं की बऱ्याचदा रेसिडेन्शियलमध्ये असं होतं की त्या माणसाचं बजेट कधी-कधी लिमिटेड असतं. हं, हं. कारण त्याच्या काही लिमिटेशन्स असतात आणि मग तेव्हा तो असं सांगतो की मला 15,00,000तच घर बनवून द्या, 18,00,000त आता हे सगळं बसवून द्या असं. तर अशा वेळेला बजेट आणि क्वालिटी हे दोन्हीची तुम्ही कशी एकत्र कॉम्बिनेशन करता आणि ते घर बांधता? कारण ॲज अन इंजिनिअर तुम्हाला तर क्वालिटी चांगली द्यायची असते आणि त्या माणसाचं तर बजेट काही प्रमाणात लिमिटेड असतं. हं, हं. तर हे दोन्हीचं कसं कॉम्बिनेशन करता तुम्ही? काय सांगाल? बजेट सुरुवातीलाच आमचं जेव्हा आमची फर्स्ट मीटिंग, सेकंड मीटिंग राहते, हं, हं. तर त्यांच्याकडनं आपलं बजेट मॅक्सिमम किती जाऊ शकतो. बरोबर. त्या हिशोबाने आम्ही 2,00,000चा डिफरन्स, 5,00,000चा डिफरन्स असं ठेवून अच्छा. कामाला सुरुवात करतो, हं. की तुम्हाला हे काम करता-करता इतकं लागणारच. बरोबर. अँड व्हॉटएव्हर आय से, आय आय हॅव कंप्लीटेड दॅट प्रोजेक्ट इन दॅट लिमिट ओन्ली. वाह! म्हणजे लोकांना स्वतःचं काही-काही वेळेस स्वतःचं सोनं विकावं लागतं किंवा व्याजाने पैसे आणावे अगदी, लागतात. अगदी. तर माझ्या मते तुम्ही जर इंजिनिअर आहात, हं, हं. तर तुम्हाला त्या गोष्टीवर सगळ्यात महत्त्वाचं केंद्रित करायला पाहिजे, की समोरच्या माणसाने जे टार्गेट दिलेलं आहे, की माझ्याकडे इतकी-इतकी अमाउंट आहे, या अमाउंटमध्ये कंप्लीट व्हायला पाहिजे. बरोबर. तर आमचं प्रॉब्लेम आपला हेच असतो, हं. की त्या अमाउंटमध्ये आणि त्या टाईम फ्रेममध्ये कंप्लीट व्हायला पाहिजे. कंप्लीट करायचं. बरोबर. सो दुसरा प्रश्न असा आहे की तुम्ही इतक्या वर्षात जसा हा सेक्टर बदलताना बघितलाय, टेक्नॉलॉजी बदलताना बघितली आहे. पण यातला एक फॅक्टर कॉमन कायम बघितला असेल तो म्हणजे कामगार किंवा लेबर कामगार. आणि लेबरमध्ये पण असं आहे की बऱ्याचदा अनस्किल्ड लेबर हा त्यातला एक फार महत्त्वाचा मुद्दा हं, हं. असतो आणि अनस्किल्ड लेबरला जर काही महत्त्वाची जबाबदारी दिली, तर बऱ्याचदा धोकासुद्धा संभवू शकतो. तर अशा वेळेला तुम्ही अनस्किल्ड लेबरकडून काम करून घेणं हे कितपत धोकादायक आहे आणि तुम्ही कसं ते आपल्या साईटवर मॅनेज करता? अनस्किल्ड लेबर तर राहतातच, पण परंतु आम्ही एक ट्रान्झिशन फेज जसा असतो, हं, हं. तसं अनस्किल्ड लेबरला आम्ही स्किल्ड लेबरबरोबर ठेवतो. अच्छा. तर तो जोपर्यंत स्किल्ड लेबर आहे, तोपर्यंत तो शिकून जातो. हं, हं, हं. आणि विशेष म्हणजे आम्ही लेबर लोकांना, जे स्किल्ड आणि अनस्किल्ड कोणतेही लेबर असो, बरोबर. त्यांचं फॅक्टर ऑफ सेफ्टी पहिले आम्ही कन्सिडर हं, करतो, हं, हं. की फॅक्टर ऑफ सेफ्टी इज द फर्स्ट. हं, हं, आणि हं. त्याच्यानंतर जे लेबर्स येतात, हं, हं, हं. ते आपलेच मुलं आहेत. बरोबर. आपण त्यांच्या जीवावर मोठे होत आहोत. हो, हो, हो. तर त्यांची लाईफची सुरक्षा, हं, हं, हं. लाईफचे येणारे हझार्ड बरोबर, त्याला गृहीत धरून आम्ही त्यांना इन्शुअर्ड बी करतो. काही बरोबर. परमेश्वर न करो असं हो, होय, पण होय. काही दुर्घटना घडली तर त्यांना फायनान्शियल सपोर्ट किंवा क्विक मेडिकल एड वगैरे त्यांना मिळायला पाहिजे. क्या बात! त्यावर बी आम्ही केंद्रित हे करतो आणि वाह! इन्शुरन्स वगैरे काढायला माझ्याकडे कॉन्ट्रॅक्टर जे कामं करतात, बरोबर. तर लेबरचे इन्शुरन्स करूनच आम्ही काम सुरू करतो. वॉव! त्याशिवाय आम्ही करत नाही. परत आता सरकारची स्कीम जी चालू झालेली आहे मजुरांसाठी, हं, हं. तर त्याच्यात आम्ही मॅक्सिमम सहभाग त्यांचा नोंदवून त्यांच्या मजुरांचं बी आपल्याबरोबर प्रगती कशी व्हावी, आम्ही बरोबर. त्याच्यावर बी लक्ष देतो. एक्झॅक्टली, एक्झॅक्टली. क्या या बात है! मजुरांचा सेफ्टी आणि हं. त्यांची प्रगती, बरोबर. ते आपल्या भरोश्यावर आहेत ते. हे तर सगळ्यात महत्त्वाचं आहे. ते महत्त्वाचं आहे. त्या बरोबर. त्या हिशोबाने आम्ही हे करतो त्याच्यात. दुसरं एक समजा चांगलं क्वालिटी कन्स्ट्रक्शन करण्यासाठी तुम्हाला काय वाटतं, काय पॉइंट्स महत्त्वाचे आहेत किंवा कुठल्या गोष्टींवर जास्त लक्ष दिलं पाहिजे, तर एक चांगलं दर्जेदार बांधकाम, जास्त काळ टिकणारं बांधकाम होऊ शकेल? क्वालिटी कन्स्ट्रक्शनला सगळ्यात महत्त्वाचा तुमचा डिझायनिंग असतो. बरोबर आहे. स्टील डिझायनिंग आणि बेस काय आहे? हं, म्हणजे हं. तुमचं त्या जागेचं सॉईल कोणतं आहे? ब्लॅक कॉटन सॉईल किंवा स्ट्राटा काय आहे? त्या अनुषंगे आपण स्टील डिझाइन करतो. हं. स्टील डिझाइन केल्यानंतर त्याला स्टिकअप राहून आपण मॅक्सिमम एक फॅक्टर ऑफ सेफ्टी डिझाइन बरोबर. स्टील आला. हं, त्याच्यानंतर मटेरियलमध्ये सिल्ट यायला नको, हं, रेती हं, हं. जी आपण सँड वापरतो. त्याच्यात क्वालिटी स्टँड वापरा, ब्रिक्स बी आणि सगळ्यात महत्त्वाचा घटक क्युरिंग आहे. हं, हं. तुम्ही मटेरियल वापरताना जे वापरलेलं आहे त्याला क्युरिंग नाही मिळालं, पाणी नाही मिळालं, बरोबर. तर तुमचं स्ट्रक्चर कितीही केला तर ते स्ट्रक्चर खराब होऊ शकतो. बरोबर. त्याच्यानंतर इंटिरियरचा भाग राहतो. हं. त्याच्यात स्किल्ड लेबर लागतात. स्किल्ड लेबर इंटिरियर्सला याला आणि कन्स्ट्रक्शन केल्यानंतर त्याला पाणी आणि परत वेदर इफेक्ट. हं, हं, हं. हेही महत्त्वाचं आहे. त्या वेदर इफेक्टमध्ये इथं विंटर सीझन म्हणा, रेनी सीझन किंवा बरोबर. समर. तर त्या सीझनच्या हिशोबाने आपल्याला डिझाइन वगैरे करावं लागतं आणि पाण्याचे जे प्रमाण आहे ते वाढवावं लागतं बरोबर. उन्हाळ्यात. दुसरं असं आहे सर, इतक्या वर्षाच्या आता एक्सपिरियन्स नंतर तुम्ही सांगितलं तर 400 पेक्षा जास्त प्रोजेक्ट केलेले आहेत. धुळ्यामध्ये तुम्ही पहिल्यापासून झाल्या. तर एक मला असा प्रश्न विचारायचा आहे, की धुळे शहराच्या विकासाचं व्हिजन ॲज अॅन इंजिनिअर म्हणून पण
तुम्ही एक्स व्हाईस प्रेसिडेंट राहिलेलात इंजिनियर आर्किटेक्ट असोसिएशनच्या, म्हणून पण आता सध्याला काउन्सिल मेंबर पण आहात तुम्ही. तो या सगळ्या अनुषंगाने तुम्हाला पुढच्या 15-20 वर्षात धुळे जिल्ह्याचं असं काय दिसतात गोष्टी, की ज्या गोष्टींवर आता फोकस केला पाहिजे एका चांगल्या डेव्हलपमेंटसाठी? बघा, धुळे जो शहर आहे हं, तो त्याची प्लॅनिंग जयपूर सिटीनंतर सेकंड सिटी ब्रिटिशांनी जे केलेलं आहे बरोबर. ते प्लॅनिंग सेकंड सिटी आहे. आणि हो, त्याला हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल लेन्स दिलेले आहेत बरोबर. धुळे शहराला. हो. तर ते एका पॉईंटवरून तुम्ही धुळ्यात एंट्री केली का त्याला एक्झिट पॉईंटलाच तुम्ही जाऊ शकता डायरेक्ट, कुठे बरोबर. टर्न्स नाही, काही नाही. तर त्या हिशोबाने तुम्ही ॲज अन इंजिनियर आहात, तर त्या गोष्टीचा विचार करून आपल्या शहराचं सौंदर्य कसं वाढता येईल, त्या हिशोबाने आपण प्लॅनिंग हं. बायलॉजचं फॉलोअप जर अगदी ठेवलं, बरोबर. बरोबर. तर कन्स्ट्रक्शन तर होतच राहतील. हं, हं, हं. परंतु आपल्याला जे एम्युनिटीज आहे शहराला आपण काय देऊ शकतो, बरोबर. तर त्या हिशोबाने आपण त्याचे जे लेआउट्स वगैरे आहेत हं, त्या हं. लेआउट्समध्ये बेसिक एम्युनिटीज, कन्स्ट्रक्शनमध्ये जे सेटबॅक्स आहेत त्याच्यावर लक्ष दिलं तर आपण एक चांगल्या प्रकारे एक सुंदर कॉलनी, आम्ही ज्या भागात काम करतो हं, हं. त्या भागात सुरुवातीला कन्स्ट्रक्शन करून नंतर आम्ही मिनिमम 5 ते झाड इकोसिस्टम आपण जे वापरतोय, जे घेणं आहे आपलं, पाणी बरोबर. वापरतो निसर्गाचं, बरोबर. तर आम्ही झाडंसुद्धा लावतो. हं, इकोसिस्टम डेव्हलप व्हायला पाहिजे. पाणी जे जे आपण बोरिंग वगैरे करतो हं, हं. त्याचं आपण परत रिचार्ज व्हायला पाहिजे. त्या हिशोबाने बरोबर. आम्ही शौचखड्डे किंवा पर्क्युलेशन त्या हिशोबाने बी करतो. झाडं बी लावतो. हं, हं. जेणेकरून शहराचं सौंदर्य वाढायला पाहिजे आणि निसर्गाने जे आपल्याला दिलेलं आहे त्याची परतफेड व्हायला क्या पाहिजे. बात है! तर त्याची मदत आम्हाला अ, भरपूर स्वयंसेवी संघटना आहेत. ते बी मदत करतात, अच्छा. की शहरात जे ते करणारा सर्व करतो. व्हेरी गुड. आणि हे झालं एक विकासाचं तुमचं विजन. पण सरकार ह्याच्यात कसं मदत करू शकतं असं तुम्हाला वाटतं? सरकारने बेसिक कोणत्या बी डेव्हलपमेंटला वी इंजिनियर्स किंवा हं. कॉन्ट्रॅक्टर्स, वी आर द व्हील्स ऑफ अवर इकॉनॉमी. अगदी बरोबर. तुमचा जो इकॉनॉमी आहे बरोबर. त्या इकॉनॉमीला जेवढं तुम्ही पेपरलेस जॉब कराल, हं, हं. गव्हर्नमेंटला आमचं हेच म्हणणं आहे, बरं. की जेवढं आपण पेपरलेस जॉब कराल तेवढं आपण स्पीडने पुढे जाऊ शकतो. आपले प्रोजेक्ट्स तेवढे स्पीडने जाऊ शकतात. अगदी बरोबर. त्याच्यानंतर बेसिक एम्युनिटीज जे राहतात, दळणवळण, हं. रस्ते डेव्हलप केले, गटर्स डेव्हलप केले किंवा अंडरग्राऊंड सिस्टम्स डेव्हलप केले. सगळ्यात महत्त्वाचा घटक बेसिक एम्युनिटी. त्याच्यात हं, हं. लाईट, रोड हं, हं. आणि ड्रेनेज हं, हं. हे डेव्हलप केलं तर त्या भागातला डेव्हलपमेंट खूप स्पीडने वाढतो. बरोबर. त्या हिशोबाने हे 2 गव्हर्नमेंटने त्याच्यावर लक्ष दिलेलं बी आहे हो. आणि चालू आहेत कामं. या बात है. दुसरा आणखीन एक विचारायचं आहे. तुम्ही आता इतक्या प्रोजेक्ट नंतर एक असा अवघड प्रश्न आहे थोडा, की एखादाच आयकॉनिक प्रोजेक्ट सांगता येईल का, की जो प्रोजेक्ट थोडा वेगळा होता, हटके होता किंवा जो करताना आनंद, समाधान एक वेगळं मिळालं? असा एखादा प्रोजेक्ट आठवतोय का? माझं इथे मार्केट 2 नंबर गल्ली आहे, अच्छा. नियर टू पाचकंदील. बरं. तो एकदम गजबजलेला भाग आहे बरं. आणि त्याच्यात कन्स्ट्रक्शन जवळ-जवळ 12 ते 15,000 स्क्वेअर फीट होता. हं. 5 स्टोरी बिल्डिंग बरं, प्लस बरं. बेसमेंट. हं, हं. आणि त्या भागात आंब्याचे गोडाऊन्स आहेत. अच्छा. तर कंटिन्यू गाड्या खाली करणं, भरणं ओके. असं हे राहतं. आणि मागची गल्ली जी होती तिथून बारीक बोळ होती, तिथून हं. मटेरियल येणार नाही. हं. तर आम्ही दिवसात मटेरियल रात्री 8 नंतर आणायचो, हं, हं. रस्त्यावर फेकायचो. बरं. रस्त्यावरनं परत रस्त्यावरनं परत त्या साईटवर मध्ये डंप करायचो हं, हं. आणि त्यानंतर आम्ही ते स्ट्रक्चर उभं केलं. त्याच्यात बी क्या मार्च, बात है! एप्रिल, मे असे 3च महिने आम्हाला मिळायचे. अच्छा. त्याच्यात आपल्या इथे आखाजी आंब्यांचा सीझन राहतो. त्याच्यात हो. मार्केट फुल राहतात. हो, हो, हो. मग आम्ही रात्री काम करायचो आणि दिवसात जे इंटरनल कामं राहतात ते करायचे वाह! आणि रात्री बाहेरचे कामं करायचे. तर असे आम्ही इन टाईम आम्ही 7 महिन्यात, 8 महिन्यात ते एक तो प्रोजेक्ट प्रोजेक्ट डिलिव्हर पूर्ण केला. केला. क्या बात है! दुसरा प्रोजेक्ट होता माझा तळोद्याला. बरं. KGBV बिल्डिंग होती. हं. त्याच्यात शेतामध्ये ते प्रोजेक्ट होता आणि अप टू 5 मीटर्स म्हणजे हं. 5 मीटरपर्यंत, 15 फूटपर्यंत BC सॉईल होती. हो. ब्लॅक कॉटन हो, सॉईल. हो, हो. आणि एस्टिमेट दिलेला होता फक्त 1.5 मीटर एक्सकॅव्हेशन. हं. हं, हं. मग ते करताना आम्हाला मग ते स्ट्रक्चरल कन्सल्टंट बोलावं लागले. अच्छा. त्याच्यानंतर मग ते पूर्ण केलं. व्हेरी गुड. ते खूप सो एक चॅलेंजिंग वेगळं होतं. होतं, चॅलेंजिंग होतं. आ तिसरं डोंगरावर जे आमचे प्रोजेक्ट्स होते, हं. तर आम्ही बैलगाडीचे जे हे राहतात,
बैलगाडीला आम्ही ते स्टील बांधायचो हम्म. बैलांच्या आऊतला आणि ते वरती डोंगरावर चालायचो. हो हो हो. परत गाढवावर सिमेंटच्या गोण्या, एक गोणीचे 2 भाग करायचे आणि गाढवावर ते मटेरियल वरती घेऊन जायचं. बापरे. 8 किलोमीटर पायी जायचं साईटवर. पण एक चॅलेंजिंग वेगळं होतं. चॅलेंज असतं. हो. तुम्ही एक क्रिएटर आहात किंवा एक सॅटिस्फॅक्शन असते एक बरोबर. किंवा हा प्रोजेक्ट माझ्या अंडरमध्ये हा प्रोजेक्ट होय झाला. होय होय. तर तिथून जाताना एक समाधान वाटतं की आपण बरोबर. हे हे प्रोजेक्ट पूर्ण आयकॉन केलेलं आहे. तुमच्या आपल्या ह्याच्यातनं पण बनतो आणि आपल्यासाठी पण हां, इंडिव्हिज्युअल साठी महत्वाचं असतं. इंडिव्हिज्युअल. बरं. दुसरं कन्स्ट्रक्शन मध्ये स्टील आणि सिमेंट या 2 महत्वाच्या गोष्टी आहेत. तर त्यातलं स्टील निवडताना तुम्ही काय पॅरामीटर्स चेक करता किंवा काय पॅरामीटर्स बघता आणि मग ठरवता की असं. हं. मला दुसरा पुढचा प्रश्न असा विचारायचा आहे ते म्हणजे कुठल्याही कन्स्ट्रक्शनमध्ये स्टील आणि सिमेंट या 2 महत्वाच्या गोष्टी असतात. तर मग स्टील निवडताना तुम्ही काय पॅरामीटर्स चेक करता किंवा काय त्यातली गुणवैशिष्ट्य बघता आणि मग ठरवता की हे स्टील चांगलं आहे आणि आपण आपल्या कन्स्ट्रक्शनला वापरलं पाहिजे? स्टील बाबतीत तर जसे टोटल कंपनी स्पेसिफिकेशन्स देतात हं. की त्याची क्वालिटी, सॉफ्टनेस वगैरे डक्टिलिटी हं, हं. ते चेक ऑन पेपर राहतं. ॲक्च्युअली बरोबर. जे फील्डवर जे स्टील्स आहेत हं, हं. त्याच्यात सॉफ्टनेस किती आहे, हं. स्ट्रेंथ अप टू ग्रेड आहे का नाही आणि पर मीटर लेंथवर ते त्या प्रमाणात येतोय का. बरोबर. काही काही वेळेस ते ऑन पेपरच राहतं आणि हं. त्याची थिकनेस समवेअर 10 mm राहील, समवेअर 8 mm. पण बरोबर. आत्ताच्या काळात ते पहिल्याच्या काळात म्हणजे 8 हं. पासून 10 वर्षापूर्वी हे चालायचं. हं, हं. आताच्या काळात जे काही स्टील येतोय ते अप टू स्पेसिफिकेशन आणि अप टू दिलेले जे मार्क आहेत बरोबर. त्या मार्कनुसार येत आहेत. त्यामुळे कन्स्ट्रक्शनची क्वालिटी बी सुधारलेली आहे हं, हं. आणि प्रत्यक्ष व्हिजिट करताना आम्ही जी कंपनी स्पेसिफिकेशन देते, जसं आता तुमचं हे स्टील आहे, हं. त्याच्यात म्हटलं होतं की आम्ही आर-ओ वॉटर वापरणार आहे. हं, हं. तर आम्हाला पहिले वाटायचं की हे नुसतं नॉमिनल एक लिहिण्यापुरतं असेल. पण हं. जेव्हा व्हिजिट केली प्लॅन्टला, हं. तेव्हा आम्हाला खात्री वाटली की आणि त्याच्यात डिफरन्सेस बी कळाले तिथे, की आर-ओ पाण्याने स्टील जे येतं त्याच्यात कोरोजन ची क्वांटिटी कमी राहते. परत अदर फॅक्टर्स जे राहतात त्याच्यात बी राहते. हं. तर आता प्रॅक्टिकल व्हिजिट साईटवर तुमच्या प्लॅन्टवर आणि साईटवर त्याच्याने खूप काही इंजिनिअर विश्वास करण्यासारखा आहे, की हे लोकं जे बोलतात ते जे बोलतात तेच पाठवतात स्टील पाठवतात आपल्याला. त्यामध्ये. आणि आयकॉन स्टील तुम्ही आजवर कधी वापरले का? तुमचा अनुभव कसा होता? आयकॉन स्टीलचा तर तेच अनुभव बोलतोय ना, की जे आर-ओ प्लॅन्ट ते मी हं, पहिल्यांदा हं. ऐकलं होतं, की हं, आम्ही हं, हं. आर-ओ वॉटर आरो वापरतो. वॉटर वापरतो. तर प्लॅन्ट व्हिजिटला गेल्यानंतर जेव्हा त्यांचे प्लॅन्ट्स वगैरे पाहिले, हं, आर-ओ हं. सिस्टम पाहिलं, ग्रॅमल. तर माझा विश्वास तेव्हा बसला, की हं, खरंच हं. हे आणि त्याचे इफेक्ट्स त्यांनी तिथंच दाखवले. हं, हं, हं. आणि आतापर्यंतचा आयकॉनचा मला जो अनुभव आलेला आहे, हं. तो दी बेस्ट चांगलं आहे. स्टील आहे. त्यामुळे स्टील इन धिस थिंग टेन्शन आणि कॉम्प्रेशन दोघेही. चांगलं आहे. याच्यात आम्ही टेस्ट बी केलेले आहे काही हं. गव्हर्नमेंट कामांमध्ये. अच्छा. तर अप टू मार्क आहेत ते सगळे. त्यामध्ये. सो हे होते इंजिनियर साकीब शेख सर आणि माझं एक शेवटचं एक बोलायचं आहे, हो. की ॲज अन इंजिनिअर किंवा ॲज अ डेव्हलपर तुम्ही एक आपल्या येणारी पिढी जी आहे, हं, आपल्यानंतर हं. जी येणारी, हं. यू शुड कन्सिडर दॅट थिंग, की आपण आज उद्या उठून आपण या फील्डमधून क्विट होणार आहे. बरोबर. एज फॅक्टरमुळे. हो, हो. आपण जाताना आपल्या मुलांना किंवा आपली सोसायटीला काय देऊन जाणार आहे? हं, हं, हं. ते जग सुंदर असावं, त्याच्यात द्वेष नसावं, क्या हाच बात है! माझा मेसेज आहे मेसेज त्यांना. आहे. क्या बात है! हे होते साकीब शेख सर आणि त्यांनी आता पण आपल्या मेसेजमध्ये सांगितलं आणि मला पण ते सांगायचं होतं. मला कायम असं वाटतं, की एक सिव्हिल इंजिनियर जेव्हा भिंती उभारत असतो, तेव्हा तो घर उभारत असतो, एक समाज उभारत असतो आणि जेव्हा साकीब शेख सरांसारखी लोकं या कन्स्ट्रक्शन फील्डमध्ये असतात, तेव्हा ते एक प्रकारे विषमतेच्या भिंती पाडत असतात आणि एक समाज उभारणीला मदत करत असतात आणि तीच त्यांची भावना येणाऱ्या पिढींकडनं सुद्धा आहे. या जातीभेदाच्या भिंती पाडायच्यात, पण एक चांगला समाज उभारण्यासाठी ही एक भिंत उभारणं फार महत्त्वाचं आहे. सो पुन्हा एकदा तुमचे मनःपूर्वक आभार, की तुम्ही थँक यू. आमच्या बिल्ड आयकॉन या प्लॅटफॉर्मवर आलात आणि इतक्या मनमोकळेपणानं गप्पा मारल्यात. येणाऱ्या आगामी काळात सुद्धा असेच आयकॉनिक प्रोजेक्ट तुमच्या हातून घडावेत, याच माझ्याकडून आणि आयकॉन स्टील दोघांकडून मनःपूर्वक शुभेच्छा. थँक यू. थँक यू व्हेरी मच.